Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। सध्या आम्ही प्रभादेवीमध्ये आहोत आणि आजपासनं एक प्रकारे प्रचाराला सुरुवात सुद्धा होते। उद्धव ठाकरे शाखा भेटी देतात आणि या शाखेला सुद्धा भेट देणार आहेत। आपल्यासोबत शशिकांत शिंदे जे इथले उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार आहेत। उद्धव ठाकरे येतात, शाखा भेटी सुरू झालेल्या आहेत, काय नेमकं वातावरण आहे सध्या? उद्धवसाहेब ठाकरे येतात, पक्षप्रमुख आहेत, शेवटी आमचे पालक आहेत। फक्त मुंबईतली एक तुल्यबळ म्हणजे ही निवडणूक आहे, त्या निवडणुकीचा आशीर्वाद द्यायला शिवसैनिकांना, शाखाप्रमुखांना, उपशाखाप्रमुखांना आहे ना, इथल्या माझ्या सर्व शिवसैनिकांना एक ऑक्सिजन देण्याचं काम मुंबईमध्ये शाखांमधून भेट घेण्याचं काम माननीय पक्षप्रमुख घेत आहेत। पण हे तुम्हाला किती महत्त्वाचं वाटतं भेट? कारण या जागेसाठी बघितलं असेल तर मनसे आणि शिवसेनेमध्ये काहीसा आपण म्हणू शकतो की एक वाद म्हणू की पेच निर्माण झाला होता। कारण संतोष धुरी यांना सुद्धा जागा हवी होती, राज ठाकरे आग्रही होते, पण उद्धव ठाकरे सुद्धा आग्रही होते तुमच्यासाठी। तर आता मनसैनिक सुद्धा तुमच्यासोबत आलेले आहेत का? ते सुद्धा तुमच्यासोबत काम करणार आहेत का? तो झाला तो भूतकाळ हो, आता येणारा विचार फक्त ठाकरे कुटुंबियाचा। ठाकरेंचे शब्द हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि काळ ठाकरेंचाच आहे। पण आज मनसेचे सुद्धा कार्यकर्ते तुमच्यासोबत दिसणार आहेत, ते येणार आहेत, कारण नाराजी होती, राज ठाकरे खूप आग्रही होते त्यांच्यासाठी। गेले 3-4 दिवस म्हणजे ज्या प्रकारे सक्रिय आहे या निवडणुकीमध्ये, ह्या 194 प्रभागामध्ये मला वाटत नाही मुंबईमध्ये कुठे जेवढे सक्रिय असेल की याच्यापेक्षा मी जास्त काही सांगणार नाही की शेवटी निवडणूक आहे। पण ज्या ज्या प्रकारे मी जिथे जिथे फिरतो ते सर्वात पहिले शिवसेना आणि मनसे हे स्वागताला असते आणि राष्ट्रीय नेते पवारसाहेब सुरेंद्रजी पवार यांचे कार्यकर्ते सोबत असतात। पण आपण बघितलं तर ही जी इथे फाईट आहे ती शिवसेना वर्सेस शिवसेना होती आहे। शिवसेनेचं जे आधीचं म्हणजे एकनाथ शिंदेना जे चिन्ह मिळालेलं आहे धनुष्यबाण, हे घराघरात पोहोचलेलं आहे आणि तुम्हाला मशाल आता घराघरात पोहोचवायचं आहे। लोकांच्या डोक्यात शिवसेना म्हणले की धनुष्यबाण हे चिन्ह गेलेलं आहे। किती आव्हान असणार तुमच्यापर्यंत, लोकांपर्यंत पोहोचणार? कारण सदा सरवणकर यांचे पुत्र सुद्धा इथे आहेत, ते सुद्धा नगरसेवक राहिलेले आहेत, एक मोठं फाईट आहे तुमच्यासमोर। मला वाटत नाही मोठी फाईट असेल। तुम्ही विसरलात कसं 1 वर्षापासून घराघरात पोचलेलं धनुष्यबाण शेवटी अनिल भाऊ देसाई यांनी पाडलं ना, एकमेव खासदार झालेत ना। तुम्ही कसं विसरले? इथलं स्थानिक आमदार आत्ताचे विभाग प्रमुख माननीय महेश सावंतजी आहेत, हे पण घराघरात पोचले ना। शिवसेना घराघरात आहे म्हणून तर शिवसेना निवडून आली ना। लोक विसरायला लागली जुन्या शिवसेनेला। ज्यांनी आमच्याशी निष्ठा बाळगली नाही, ज्यांनी आमच्याशी निष्ठा समजली नाही, त्या लोकांना लोक विसरली। आता फक्त निष्ठेचा लढाई आणि निष्ठेचा विजय आहे। पण वरळी भाग जो आहे त्या वरळी भागामध्ये जास्त नाराजी तुमच्या पक्षामध्ये दिसून आली। अनेक लोकांनी राजीनामे दिले, अनेक लोक बंडखोरी करतायत। हे सगळं कसं आता शमवणार आहे? कारण मोठं आव्हान असणार आहे भाजपच्या समोर, शिंदेचं सुद्धा आव्हान आहे। मला वाटत नाही वळली आदित्य साहेबांचा बालेकिल्ला, छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात, पण ज्या ज्या सीट्स आहेत आपल्या वळली विधानसभेमधल्या दादर लालबाग परत प्रचंड मतांनी निवडून येणार। शेवटी ठाकरे कुटुंब एकत्र आलेलं आहे आणि 18 वर्षांनी आलेली हा योग भविष्यात परत कधी आम्ही सोडणार नाही आणि होऊन पण देणार नाही। प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये फक्त एकच ठाकरे, ठाकरे आणि फक्त ठाकरे। हा जरी मराठी बहुल भाग असला तरी सुद्धा अर्थात हिंदी भाषिक, इतर भाषिक लोक सुद्धा इथे मोठ्या हाय रायझेस सोसायटी आहेत, तिथे कसं असणार? कारण आम्ही आता काही पोस्टर्स बघितले, बीजेपी आपण बघतोय तर गुजरातीमध्ये पण सुद्धा त्यांचं छापतायत। मराठीचा मुद्दा तुम्ही पुढे करतात, पण इतर जी लोक आहेत त्यांना कसं अपील करणार आहात? इतर भाषिक आमच्या सोबत आहेत। गेले कित्येक वर्ष महानगरपालिकेमध्ये बघितलं की महानगरपालिका कोणाची आहे? शिवसेनेची, आमच्या साहेबांची आहे। मग त्याच्यामध्ये प्रांत किंवा वाद नसतो, हा वाद फक्त लढाई एका निष्ठेची आहे आणि निष्ठावंतांबरोबरची आहे। आज काय असणार आहे? आज कसं वातावरण असणार? कारण उद्धव ठाकरे इथे येत आहेत, किती वेळ कार्यक्रम असणार आहे? पक्षप्रमुख येणार आहेत, पक्षप्रमुख कार्यालयाचं उद्घाटन करणार आणि विजयी रथाचं उद्घाटन करणार आहे आणि प्रत्येक शाखांमध्ये भेट देऊन प्रत्येक शाखेमध्ये काय काय उद्घाटन असेल साहेबांना शिवसैनिकांना भेटणार आणि एक ताकद देण्याचं काम शिवसैनिकांमध्ये निर्माण करणार। पण आता अगदी शेवटचा प्रश्न, तुम्ही म्हटलं जरी इथे मनसैनिक सुद्धा सोबत आहेत पण आम्हाला आज इथे दिसत नाही आहेत, ते येणार आहेत का? असं होतं म्हटलं की शिवडीमध्ये कदाचित उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र भेट देतील, इथे दिसत नाही, सध्या तरी दिसत नाहीत, असतीलही कदाचित। काय वाटतं की येणार आहेत, तुमच्यासोबत आहेत, प्रचारामध्ये दिसणार आहेत का? खरंच येणार आहेत, म्हणजे मी असं म्हणत नाही की 4 दिवसामध्ये तुम्ही आमची क्लिप बघा। या 4 दिवसामध्ये ठाकरे कुटुंबीय आणि शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी किती जोराने काम करत आहेत। थोड्या वेळानं बघा इथे जनसागर असेल, संतोष धुरी असेल तुमच्या प्रचारामध्ये। नक्कीच संतोषजींचं माझं चांगलं बोलणं झालं, माझे चांगले मित्र आहेत आणि 100% ते काम करणार। खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर हे होते शशिकांत शिंदे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मनसे सुद्धा त्यांच्या ज्या सगळ्या प्रचारामध्ये असेल आणि कुठेही नाराज नाही, आम्ही दोघंही या सगळ्यामध्ये पुढे जाऊयात। कॅमेरा पर्सन राजू रेवनकर, राहुल गायकवाड, प्रभादेवी, मुंबई।